गोरेगाव तालुक्यातील ग्राम कुऱ्हाडी येथील ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी दिले निवेदन। 29 मे 2025 रोजी ग्रामपंचायत सदस्य राजकुमार गौतम यांनी कुऱ्हाडीतील विकास कामामधील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी गोरेगाव पंचायत समितीकडे निवेदन दिले आहे। त्यांनी हायमस्ट लाईट आणि नालीसफाई कामावर प्रश्न उपस्थित करत ग्रामविकास अधिकारी गौतम यांच्यावर गैरवर्तणुकीचा आरोप केला आहे। 2023-24 मधील कामांची चौकशी व संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली असून अन्यथा आंदोलनाचा इशाराही दिला आहे। मैं राजकुमार गौतम ग्राम पंचायत सदस्य कुऱ्हाड़ी वार्ड क्रमांक 3 का नंबर हूँ। मैं आज गोरेगांव में भ्रष्टाचार को लेके हमारे गांव के कुऱ्हाड़ी के सचिव गौतम जी इनने भ्रष्टाचार किए। इन गांव का विकास के लिए मैं उनको कुछ बोला जाता हूँ, क्या गांव का विकास होना चाहिए, इनने भ्रष्टाचार किए। मैं आज पंचायत समिति में निवेदन मैडम को दिया हूँ। मैंने इसके सीओ साहब के वीडियो साहब को मैंने निवेदन दिया हूँ। सभापति मैडम को भी निवेदन दिया हूँ मैंने। ये मेरे निवेदन का बोले तो कुछ उल्लेख निकलेंगे मैडम वगैरह सर वगैरह, तो मैं ये बोले तो कल परसों तक मेरा कुछ समावेश नहीं होगा, तो मैं गांव की जनता या गांव का नागरिक समझ के मैं यहाँ पे उपोषण पे बैठूंगा। मला आत्ताच ग्रामपंचायत कुऱ्हाडीचे सदस्य गौतम यांचं निवेदन प्राप्त झालेलं आहे। त्यांनी काही 15 वित्त आयोगातून कामं केलेली आहेत। त्या कामाची माहिती मागितली की इथं हा हायमास्ट लाईट कितीचा लावलेला आहे, तर सचिवांनी त्यांना अरेरावी उत्तर दिलेलं आहे। परंतु ते ग्रामपंचायत सदस्यांचे अधिकार आहे की ते कोणतेही आपल्या ग्रामपंचायतमध्ये होणाऱ्या खर्चाबाबत माहिती घेऊ शकतात आणि ती सचिवांनी द्यायला पाहिजे होती अरेरावी न करता। कुठं ना कुठं पत्रकारांचा पण अपमान करण्यात आलेला आहे। तिथे आज पत्रकार परिषद सचिव यांनी ठेवलेली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांचा व्हिडिओ काढणे हा म्हणजे कुठला न्याय आहे? तसं पाहिलं तर सचिव पत्रकार परिषद बोलवू नाही शकत, परंतु त्यांनी बोलावली असेल तर व्हिडिओ न घेता त्याच्याकडे CCTV कॅमेरे लावले होते, आपले सुद्धा कॅमेरे म्हणजे सुरू होते, तर त्यांनी ते कसं आहे व्हिडिओ न घेताही ते त्यांना जी माहिती पाहिजे होती तुम्हाला त्यांच्याकडून आणि त्यांना तुमच्याकडून तर ती मिळणारच होती, तर त्यांनी ऑपरेटरला कुठंतरी व्हिडिओ शूटिंग करून घ्यायला नाही पाहिजे। याबाबत आपण काय कारवाई करणार येणाऱ्या काळामध्ये? आपलं निवेदन प्राप्त झालेलं आहे। आम्ही उद्या ग्रामसेवकाला बोलून त्याचं सुद्धा ऐकून घेऊ, त्याचं काय म्हणणं आहे आणि कोणाची ज्यांची चूक आढळेल त्यांना आम्ही आपल्या पंचायत समितीमार्फत सोपवतो। देशातील चौथा स्तंभ जाणवणार जाणारा पत्रकार हा लोकांची बाजू ठेवू शकणार का नाही? जर समोरच्या माणसाने आपली बाजू ठेवली तर त्याला दुसऱ्या दिवशी त्याचीही बाजू ठेवता येते। देशाचा चौथा आधारस्तंभ हा पत्रकार लोक आहेत आणि पत्रकार लोकहितासाठीचे म्हणजे कोणतीही बाजू मांडत असतात आणि लोकांच्या कामासाठीच ते कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा पदाधिकाऱ्यांना त्यांची माहिती मागत असतात। तर अशा आधारस्तंभाला देशाच्या चौथ्या आधारस्तंभाला माहिती देणं अनिवार्य होतं आणि त्यांनी जर तुमचा अपमान केलेला असेल तर आम्ही निश्चित त्यांच्यावर कारवाई करू।